भस्मसात् कुरुते यथा न हि ज्ञानेन सदृशम् न हि ज्ञानेन सदृशम् विद्यमिह विद्यते पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानम् श्रद्धावान् लभते ज्ञानम् तत्परः संयतेन्द्रियः तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति अचिरेणाधिगच्छति अज्ञश्च श्रद्धदानश्च अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः न सुखं संशयात्मनः 40 झाले इथे 41 मिनिटात घ्यायचं का दोन मग नाही असं ते 40 पर्यंत हा ठीक आहे ठीक आहे काल आपण पाहत होतो श्रेयान् द्रव्यमयाज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ सांगितले आहेत ते सगळेही वेदांमध्ये सांगितलेले. वेदांमध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचा हा सगळा विस्तार सांगितला आहे. हे सगळेच्या सगळे यज्ञ हे कर्मप्रधान आहेत आणि हे जे कर्मप्रधान यज्ञ आहेत जर फळाच्या आणि आसक्तीच्या गाणी बांधल्या जर गेल्या नाही तर या कर्मबंधातून आपण मुक्त होऊ शकतो हे लक्षात घे. फळाच्या अपेक्षेने किंवा कर्तृत्वाच्या अभिमानाने बद्ध न होता हे यज्ञ चालू पाहिजे. म्हणून सांगितलं श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. ह्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. कारण सगळीच्या सगळी ही कर्म ज्ञानामध्येच पूर्ण होतात, समाप्त होतात. या सगळ्याचेही फळ शेवटी ज्ञान प्राप्त होणं हे आहे. सगळी ही कर्म करायची ही कर्म ही काल विचार केला आपण कायिक, वाचिक आणि मानसिक ह्या तिन्ही प्रकारची जी कर्म आहेत या सगळ्याही कर्माचं फळ म्हणून ज्ञान प्राप्त व्हावं. परमात्म ज्ञान, आत्मज्ञान. जेव्हा बाकी हे सगळे द्रव्य आदी यज्ञ जे आहेत, द्रव्य यज्ञ, योग यज्ञ वगैरे वगैरे सगळे जेव्हा ज्ञान यज्ञाचा विचार होतो त्यावेळेला म्हणाले जशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी सूर्य उगवल्यानंतर ताऱ्यांचं काहीच महत्व नाही तसं म्हणाले ज्ञान यज्ञाच्या समोर ह्या सगळ्यांचं काहीच महत्व नाही. कारण ह्या सगळ्यामध्ये जड द्रव्याची आहुती आहे. आता आपण सगळा हा विचार केला तुमचा शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निशुभती किंवा श्रोत्रादीन इंद्रियान्य संयमाग्निशुभती हे सगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत.
तर हे सगळं जरी असलं, शब्द किंवा इंद्रिय, हे शब्द म्हणजे विषय अधिक, हे सगळे शब्दाधिक विषय किंवा ज्ञानेंद्रियाची सगळी इंद्रिय, हे सगळ्याच्या सगळं जड आहे. प्राणाधिक सगळ्याच, हे सगळ्याच्या सगळ्या जडामध्ये येत, त्या देहामध्ये येत. बरं का? पुढे 11व्या अध्यायात किंवा 13व्या अध्यायामध्ये सुद्धा विचार आला आहे. एकूण 36 तत्व सांगितले आहेत सगळे. संघात चेतना वगैरे वगैरे सांगताना. तर हे सगळे 36 तत्व सगळे मिळून सुद्धा त्याच्यात 37वा त्यापेक्षा वेगळा आहे म्हणून. ते सगळे 36चे 36 तत्व सगळे जड आहे. तर ह्या जड द्रव्यापेक्षा, जड वैदिक यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञान हे पूर्ण आहे. ह्या जड द्रव्याच्या सगळ्याशा यज्ञाला, या सगळ्या यज्ञाचं साध्य म्हणून ज्ञान प्राप्त व्हावं. कारण ज्ञान हे साधन नाही, लक्षात घ्या. ज्ञानाने आणखी काही प्राप्त करायचं नाही. या सगळ्या कर्मांनी, या सगळ्या ह्याच्यानी, यज्ञानी ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि ज्ञान हे स्वतःच साध्य आहे. ज्ञानाने आणखी काही, ज्ञान हे स्वरूप आहे. सदा दृष्ट स्वरूपे अवस्थान म्हणजे काल सांगितलं. म्हणून हे योगी जन जे आहेत, देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. हे साधक लोक परमात्म सुखाचा ठेवा मिळण्यासाठी म्हणून बुद्धीच्या डोळ्यामध्ये जे अंजन घालायचं ते कधीच विसरत नाही. हे ज्ञान हे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बाकीचं सगळं जे आपण ज्ञान म्हणून म्हणलं जातं, बरं का, ते ज्ञान नसतं, तर ती माहिती असते. माहिती वेगळी गोष्ट आहे, ज्ञान वेगळी गोष्ट आहे. बरं का, त्या दिवशी मागे आपण विचार केला, एक माहिती आहे, एक ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा अनुभव आहे, त्या ज्ञानाचा एक बोध आहे. या सगळ्याचा विचार आपण त्या दिवशी केला. अज्ञानाची निवृत्ती होऊन ज्ञानाची स्थिती होती. ज्ञानावस्थित चेतस याचा विचार करताना आपण करत होतो. एक क्षणभरात प्रकाश पडून पुन्हा अंधार नाही, तर नित्य प्रकाश आहे. ते स्वयंप्रकाशित आहे. असं जे ज्ञान आहे, तिथे सर्व काही थांबून जाणार. मन, बुद्धी वगैरे वगैरे सगळं थांबून, मनाचे मन पण गेले, बोलाचे बोलके पण गेले. तिथे वैराग्य वगैरे सगळं संपून गेलं. आता वैराग्याचे कष्ट करण्याची काही आवश्यकता नाही. विवेक सुद्धा राहिला नाही. विवेक सुद्धा तोपर्यंतच असतो जोपर्यंत दोन वस्तू आहेत. दोन वस्तू असल्या म्हणजे त्यातली एक योग्य एक अयोग्य अशी निवडायची असते. तर दोन नाहीच. जिथे दोन नाहीच तिथे आता विवेकाची तरी काय गरज राहिली? काहीच आवश्यकता नाही. आपल्याशिवाय दुसरं काही नाहीच नाही. स्वस्मादन्य न किंचन. स्वतःपेक्षा दुसरं आता काहीच नाही. मयि सर्वं लयं याति तद्ब्रह्माद्वयमेव तद्ब्रह्मद्वयमेव ते अद्वय ब्रह्मच मी आहे असा जेव्हा बोध होतो, असा जेव्हा अनुभव होतो, असं जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा आता काही शिल्लक राहत नाही. हा काल विचार आपण केला. असं ज्ञान प्राप्त व्हायचं असेल, असा अनुभव व्हायचा असेल, तर म्हणले जे तत्वदर्शी आहेत, ज्यांनी त्या तत्वाचं दर्शन केलं आहे, म्हणून आपल्याकडे शास्त्र विचाराला दर्शन म्हटलं जातं. पूज्य दादाजी म्हणतात,
आपले जे तत्वव्यक्ती आहेत, हे सगळे ऋषी जे आहेत वेगवेगळे, वसिष्ठादिक, वशिष्ठ, वाल्मिकी, याज्ञवल्क्य, पतंजली, अरे पुष्कळ, विश्वामित्र वगैरे वगैरे खूप आहेत. तर हे सगळेच्या सगळे ऋषी हे चिंतक नाहीत, संशोधक नाहीत, तर हे आहेत दार्शनिक. म्हणजे यांना दर्शन झालं आहे. वेदांतामधून वगैरे असं वर्णन आहे की यांना दर्शन कसं आहे, तर म्हणाले करतला अमलकवत, म्हणजे हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं स्पष्ट दर्शन. यांना त्या तत्वाचं दर्शन झालं आहे. तत्वदर्शिन असं इथे सांगितलं. ऋषय मंत्र द्रष्टारहा, त्यांना मंत्राचं दर्शन झालं. त्या ब्रह्माचं त्यांना दर्शन झालं. दर्शन म्हणजे डोळ्यांनी दर्शन झालं असं नव्हे, कारण डोळ्यांनी पाहायची ही वस्तू नाही. दर्शन झालं याचा अर्थ त्यांना त्याचा अनुभव झाला, बोध झाला, आणि तो बोध ते दुसऱ्यामध्ये संक्रमित करू शकतील अशी त्यांची स्थिती आहे. असे हे जे लोक आहेत त्यांना आपण काय करावं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. हे तत्वदर्शी लोक आपल्याला ह्या ज्ञानाचा उपदेश करतात. तर म्हणाले असं जर आपला इच्छा असेल, ते ज्ञान पैगा बडवे, जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी, सर्वस्वानी त्यांचं भजन करावं. त्यांची सेवा करणं, त्या ज्ञानाच्या गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठीचा उंबरठा आहे. सेवा हा उंबरठा आहे. तनु मनु जीवानी त्यांच्या चरणाला लागावं, प्रणिपात करावा, आणि अगर्वता त्यांचं दास्य करावं. काल आपण विचार केला अगर्वता म्हणजे काय, तर दास्य करताना सुद्धा मला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं अशा प्रकारचा गर्व सुद्धा नाही. काल मी सांगितलं ना, मोठमोठे लोक हे लहान लहान काम करतात, म्हणजे चपला सांभाळणं वगैरे, आणि त्यांना त्याचाच गर्व होऊन वस्तू झालं. आम्ही अहंकार सोडला याचाच अहंकार होऊन वस्तू झाला. अहंकार सोडल्याचा सुद्धा अहंकार होतो. त्यामुळे अगर्वता करायचं असतं ते दास्य. मी दास्य करत आहे याचाही एक गर्व येतो. अगर्वता करावे दास्य सगळं. एकदा ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मोहाला प्राप्त होत. काल मी सांगितलं जसं दुधाचं एकदा दही झाल्यानंतर पुन्हा त्याचं दूध होत नाही. किंवा दुधामध्ये जर कोणी पाणी टाकलं किंवा पाण्यामध्ये दूध टाकलं तर ते लगेच एकमेकात मिसळून जातात, वेगळं होत. पण त्याच दुधाला दही केलं, त्याचं मिश्रण करून त्याच्यातून लोणी काढलं, आणि मग ते लोणी जर पाण्यात टाकलं तर ते लोणी काही पाण्यात मिसळत नाही. हे जसं होतं तसं एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर यश ज्ञात्वा न पुनर्मोहम येऊन यास्यसी, पुन्हा एकदा त्या मोहात तो पडत नाही. त्या ज्ञानामुळे आत्मस्वरूप जो मी आहे त्यामध्ये सगळीच्या सगळी भूतांना तो पाहतो, स्वतः मध्येच सगळ्या भूतांना पाहतो. सर्व भूतेषु चात्मानं ततो न युगुप्सते, काल विचार केला. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः कशोकः एकत्वम् अनुपश्यतः. एकत्व पाहिजे. पुढे 18व्या अध्यायामध्ये ज्ञानाची सगळे प्रकार वगैरे सांगताना विषय आलाय.
तर म्हणाले असंच एक ज्ञान आहे. या ज्ञानामुळे अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम सर्व ज्ञानप्लवेनैव वृजनं संतरिष्यसि. ह्या ज्ञान नावाच्या नौकेमध्ये बसल्यावर सगळ्याही पापांचा, भले तू पापापेक्षा अतिशय पापी, पापकृत्तम असं जरी असलं, सर्व पाप्यांपेक्षा अधिक पापी, पापकृत्तम, पापकृत्तर, पापकृत्तम, अत्यंतिक पापी जर असेल तरी सुद्धा ज्ञानरूपी नौकेने तरून जाशील. ज्ञानशक्ती पाडे हे अवघी अघवीच गाथोकडे ऐसे सामर्थ्य, असे चोगड ज्ञान. ज्ञानामध्ये असं सामर्थ्य आहे. हे समजा की कुणी एक मनुष्य स्वप्नात तो दुःखी होतो आहे, स्वप्नात तो भयभीत होतो आहे, बरं का, स्वप्नात तो क्रोधित होत आहे, स्वप्नात तो द्वेष हे होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतून जर त्याला बाहेर निघायचं आहे तर काय केलं पाहिजे? तर म्हणाले स्वप्नातून त्याला जाग केलं पाहिजे. जाग झालं की एका जागे होण्याने सगळं काही जातं. वेगवेगळ्या त्याला सांगावं लागत नाही, करावं लागत नाही. जाग करणं हा सगळ्यांच्या वरचाच उपाय आहे. कितीही कष्ट काही असेल तरी तो जागा झाला म्हणजे राहतात का कष्ट शिल्लक? राहत नाही. तो ज्ञान झाल्यानंतर हे सगळा भ्रम निघून जातो. देखे विश्व भ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा, जो जयाची प्रकाशा पुरे चिन. हे विश्वाचा सगळा जो भ्रम आहे तो सगळाच्या सगळा भ्रम त्या ज्ञानाच्या एका कवडच्याने नष्ट होत जातो. फार दिवसापासूनचा अंधार जर असेल तर त्याला काढून टाकण्यासाठी फार दिवस लागतील का? काही नाही, एका क्षणामध्ये नाहीसा होतो. लख प्रकाश एका क्षणात पडला म्हणजे सगळा अंधार नाहीसा होतो. तसं म्हणाले, कायसे हे मनोमळू, हे बोलताचे अति कडाळू, नाही येणे प्रेम ढिसाळू दुसरे जगी. याच्यासारखं काही नाही दुसरं ज्ञानासारखं. या ज्ञानाच्या सामर्थ्यासारखं कोणतंच दुसरं सामर्थ्य नाही. या ज्ञानामुळे मनाचे सगळे दोष निघून जातील. यात काय विशेष आहे? ज्ञानाने दोष जातील की नाही हा विचारच काही करायची गरज नाही म्हणाले. कारण जगात ज्ञाना इतकं सामर्थ्य कशात नाही. जसं इथे धावती समित भोगणे भस्मसात कृते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते. जसं पेटलेला अग्नी, समित झालेला जो अग्नी असतो, सगळ्या लाकडांचं इंधनाचं सगळं भस्म करून टाकतो. तसा हा ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला सगळी कर्म वगैरे त्याच्यामध्ये भस्म होत. कर्म म्हणजे काय? विचार केला आहे. कर्म म्हणजे त्याचे संस्कार. कर्म म्हणजे क्रिया नव्हे, तर क्रियेमुळे निर्माण होणारा जो संस्कार असतो तो कर्म. पाप पुण्यात्मक जे असतं सगळं संस्कार असतात. ईर्षा द्वेष मूलक सगळे काय असतं ते सगळे संस्कार असतात. ते सगळेच्या सगळे संस्कार शेषोन्य अशी स्थिती प्राप्त होत. काही संस्कार शेष राहत नाही, सगळं जळून जात. एकदा तो अग्नी पेटला पूर्ण तर त्याच्या समोर त्याला विझवण्यासाठी, झाकण्यासाठी त्याला गवत बिवत काही काम करतील का म्हणाले? काहीच करू शकणार नाही. ते गवत सगळं जळून जातं. हे जसं असतं तृणे काष्ठे काही. असा तो प्रळयानल जर पेदात निर्माण झाला, त्यात गवत वगैरे काही तसं काही त्याला विझवू शकत नाही. जसं तसं त्या अग्नीला, या अग्नीच्या समोर सगळे तृण अग्नी मिळेल काय म्हणतात तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ते सुद्धा.
तृण अग्निवेळे एक रूप झाले काय आहे तैसे नामे केले. तर ह्या ज्ञानासारखं पवित्र ह्या जगात काहीच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमे विद्यते तत् स्वयं योग संसिद्धा कालीनात्मनि. योग संसिद्ध ज्ञान या कर्मयोगाच्या द्वारे योग्यता प्राप्त झालेला जो पुरुष असतो तो योग संसिद्ध काही काळानंतर त्याला ज्ञान प्राप्त होत. त्या दिवशी काल देवतीने शंका केली, विचारली होती. म्हणाले मग असं जर आहे ज्ञान प्राप्त झालं कोणी दुसरा नाही अशा प्रकारचं अद्वैतच ज्ञान झालं की मग सगळं थांबत असेल तर मग काम करावं की नाही करावं, कर्म करावीत की न करावेत. तर असं सांगितलं की कर्म ती करावीत, ती कर्म फलाशा किंवा अभिमान रहित होऊन करायची असतात. असं कसं होईल, असं होऊ शकत. ते उदाहरण सांगितलं काल तिला समजावलं आम्ही. जसं एखादा ते म्हणाले की मग असं जर आहे तर जगामध्ये आपण उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करावा की न करावा, कारण दुसरं कोणी नाहीच आहे. दुसरा कोणीच जर नसेल तर मग कोणापेक्षा कोण श्रेष्ठ बनायचं आणि काय कोण कनिष्ठ व्हायचं आहे, असं काहीच नाही. सर्वत्र एकच जर आहे, एकत्व म्हणून पश्यतः एकच जर पाहायचं सगळ्याला तर म्हणाले मग काय दुसऱ्याला कोणाला सुख मिळालं म्हणजे आपल्याला सुख मिळालंच असं होईल, असं समजू शकतो का आपण, असं होऊ शकतं का, हे प्रत्यक्ष आहे का, प्रॅक्टिकल मध्ये आहे का, हे काही नुसती बोलण्याची गोष्ट आहे, असं सगळी शंका. याच्यात आम्ही सांगितलं की जे कर्म करायचे आहेत, दुसऱ्या अध्यायाचा सांगितला मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्व कर्मणी वगैरे, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन वगैरे सगळं विचार करताना कर्म हे उत्कृष्ट करायचं असतं. जेवढं आपल्याला उत्कृष्ट करता येईल तेवढं उत्कृष्ट करायचं असतं. हे कर्म उत्कृष्ट करता करता एके दिवशी एकत्वाची स्थिती आपोआप प्राप्त होते. कर्मासाठीच कर्म करत जेव्हा जातो आपण तेव्हा कर्म करता करता त्या कर्माची ही स्थिती वाढत जातात, योग्यता वाढत जशी जाते तसं फळाची अपेक्षा किंवा कर्तृत्वाचा अभिमान हा पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. इथे सांगितलं कालेनात्मन्य विंदती, हे जे सांगितलं आहे त्या काही काळानंतर तसं होतं. हे जर करत राहील कोणी तर. त्याला उदाहरण सांगितलं, मोठ्यातले मोठे श्रेष्ठ कलाकार असतील, श्रेष्ठ क्रीडापटू असतील बरं का, श्रेष्ठ विद्वान असतील, जे काही कुठल्याही क्षेत्रात घ्या तुम्ही, संगीत असो इत्यादी काही जे असतील ते त्या त्या क्षेत्रातले श्रेष्ठतम जे लोक आहेत तर त्यांना हा अपपर भाव शिल्लक राहतो का विचारा. त्यांना असं वाटतं का की याच्यापेक्षा मी चांगला होईल का त्याच्यापेक्षा मी चांगला होईल, असं वाटत नाही. समजा एखाद्याचं कला असेल, एखाद्याचं क्रीडा असेल, एखाद्याचं काय जे काय असेल विद्वत्ता वगैरे, तर त्यातलं जे वैशिष्ट्य आहे, कौशल्य आहे, विशेषता आहे, श्रेष्ठता आहे ते त्याचेच फार प्रेमी होऊन जातात. तिथे अपभार भाव शिल्लक राहत नाही आणि त्याचं त्यांना कौतुक असतं. तू दुसरा उत्तम खेळतोय आपल्यापेक्षा याच्याबद्दल त्यांना वैषम्य वाटतं का आनंद होतो. तर तुम्ही जर पाहाल जे श्रेष्ठ आहेत, उत्कृष्ट झालेले आहेत, त्यांचं उत्कृष्ट म्हणजे त्याच आहे. त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं जर कोणी गात असेल, सांगत असेल, काही करत असेल तर त्याचा त्यांना आनंद. हा आनंद अशामुळे होतो की त्यांना आपल्यापेक्षा त्या कलेचं श्रेष्ठत्व असतं, आपल्यापेक्षा त्या क्रीडेचं श्रेष्ठत्व असतं, आपल्यापेक्षा त्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व असतं. म्हणजेच तिथे काय होतं, कर्तृत्वाचा जो अहंकार आहे तो निघून गेला.
फळाची अपेक्षा गेली आणि कर्तृत्वाचा अहंकार केला. हे कसे न होतं? ते कर्म करत राहिल्यानं होतं. ते करत राहायचं, उत्कृष्ट करत राहायचं. आजच्या पेक्षा उद्या चांगलं, उद्याच्या पेक्षा परवा चांगलं करत राहा. म्हणून इथे सांगितलं तर स्वयं योग संसिद्ध. योग संसिद्धचा अर्थ आहे असा कर्मयोग आचरत करत 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 शेवटी एका दिवशी संसिद्ध होत. सिद्धचा अर्थ असा समजा स्वतःच्या उपयोगाचं, आणि संसिद्धचा अर्थ असा करा तुम्ही ते जगाच्या उपयोगाचं ठरत. जगाच्या उपयोगाचं असं काम करता करता ते तुम्ही जगाच्या उपयोगाचं होऊन जातं. जगासाठी ते आदर्श होतं, जगासाठी ते प्रेरणादायक असतं. असं होऊन गेलं एकदा की मग कालीन आत्मनिविंदते. काही काळाच्या नंतर त्या अंतःकरणामध्ये, आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये हे पवित्र ज्ञान त्याला प्राप्त होत. म्हणून नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम यः विद्यते तत्स्वयं योग संसिद्धा कालीनात्मनि विंदते. या ज्ञानासारखं पवित्र काही नाही होणार. हेच ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे की आहे त्यासारखं दुसरं काही आहे का? म्हणजे काहीच नाही. ज्ञानासारखं पवित्र काही नाही. जसं चैतन्यासारखं दुसरं काही असतं का? अजून चैतन्यासारखं दुसरं काही नाही, एकच एक. महा तेजासारखं दुसरं काही नसतं. जर म्हणाले या ज्ञानाला जर उपमा द्यायची शक्य नाही. म्हणजे पृथ्वी मोलाची दुसरी काही वस्तू सापडेल का? पृथ्वीच्या तोलाची काही दुसरा पदार्थ सापडेल का? नाही. असं जर होईल तरच म्हणजे ज्ञानाला उपमा देता येईल. ज्ञानाला काही उपमा आहे, उपमाच नाही. नाही ज्ञानेन सदृश, त्याच्यासारखं सदृश असं, त्याच्यासारखं असं काहीच नाही. अमृतासारखं दुसरं काही असतं का? अमृतासारखं अमृतच असतं, दुसरं काही नाही. जाऊ दे म्हणाले, किती सांगायचं. ज्ञानासारखं दुसरं काहीच नाही. ज्ञानासारखं त्याची उपमा काही होणार नाही. तेव्हा आता हे ज्ञान कसं जाणावं, कसं प्राप्त होईल? कालीनात्मनिविंदते आता सांगितलंच. मग तोपर्यंत कसं करावं? तोपर्यंत श्रद्धेने करावं. धारयते इति श्रद्धा. श्रद्धा म्हणजे सत्य, सत्याची धारणा करणं म्हणजे श्रद्धा आहे. लक्षात घ्या. सत्याला स्थिर करणं आपल्या जीवनामध्ये म्हणजे श्रद्धा आहे. ते अनेक वेळेला ते सिद्ध झालेलं असतं, आपल्या जीवनात धारण करायचं असतं. त्या श्रुतम जे खरं आहे, ऋत आहे, सत्य आहे, त्या सत्याची आपल्या जीवनामध्ये धारणा करायची. श्रद्धेने ते करत गेलं, श्रद्धावान लभते ज्ञान. मग श्रद्धेने ते ज्ञान प्राप्त होत. एखादं कार्य जे कोणतं आपण स्वीकारलं असेल ते कार्य करत असताना त्याचं काय होईल असा विचार न करता त्या कार्याच्यासाठी, त्या कार्यावरच्या प्रेमासाठी म्हणून आपण काम करतो. जसं अखंड साधन ते करत राहतो, करत राहतो. मग ज्ञान प्राप्त होत. ज्ञान म्हणजे तो एकत्वाचा अनुभव, तो आत्मानुभव हे प्राप्त होत. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी तत्परता आणि इंद्रियांचा संयम आपण सांगितलं. श्रद्धावान तत्पर संयतेंद्रियाच असा जो असतो त्याला ज्ञान प्राप्त होत. असं ना, आत्मसुख प्राप्त व्हायचं आहे तर म्हणाले तत्पर तर व्हावं लागेल आणि त्याचप्रमाणे संयतेंद्रिय सुद्धा व्हावं लागेल. असं जर कोणी विचार करेल की मला विषयांची सुद्धा गोडी प्राप्त व्हावी, विषय सुद्धा प्राप्त व्हावे, विषयांचा आनंद मिळत राहावा आणि ज्ञानही प्राप्त व्हावं, तो भ्रम होतो, फक्त काही होत नाही बाकी.
असं कोणी जर समजत असेल की आम्ही विषयामध्ये लोळत राहू तरी सुद्धा आम्ही ज्ञान प्राप्त करू, तो ज्ञानाचा भ्रम असतो, अलब्ध भूमिकत्व असतं. आपण ज्ञानी आहो असं आपलं आपलं स्वतःच सर्टिफिकेट असतं. त्यामुळे इथे सांगितलं तत्पर संयतेंद्रिय विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई त्या मानू नये. इंद्रियांची प्रतिष्ठा नाही. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, तिसऱ्या अध्यायात सांगितलं. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धी परतस्तु सहा सांगितलं. तर त्यामुळे या इंद्रियांना तर तुम्हाला संयमित करावंच लागेल, नाहीतर तो अघायुर इंद्रिया राम मोघम पार्थ जीवती हा विचार केला. असा जो असतो मनाला इंद्रियांना या सगळ्यांमध्ये संयमित करून प्रकृती त्याच्यात त्याच्यात कर्म करत असते असं समजून त्याच्याशी न जोडता राहून आपल्या श्रद्धेचा आणि तो आनंद घेतो, सुख घेतो, श्रद्धेचे संभोगे सुख सुखिया झाला तो सुखी होतो. अशा लोकांनाच ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान लब्ध्वा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पराम शांती पराशांती प्राप्त. ते ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होतं तिथे शांतीचा अंकुर फुटतो आणि मग आत्मबोधाचा विस्तार सगळं. हा रखिए बेटा रखिए. हा ठीक रखिए. आत्मबोधाचा विस्तार प्रगट होतो. सर्वत्र आत्मबोधच असतो. स्वतःपेक्षा दुसरं काहीच तिथं अनुभव नाही. आता सुरुवातीला स्वस्मात अन्य न किंचन, स्वतःपेक्षा दुसरं काहीच नाही. जिकडे जिकडे म्हणून पाहिजे तिकडे तिकडे शांतीच शांती दिसते. ही सगळी कर्माची वळवळ वळवळ सगळी थांबून जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या तरंग लहरी उठणं जे शांतीच्या भंग करणाऱ्या ते सगळं थांबून जाते. असा हा उत्तर हा ज्ञान बीजाचा विस्तार होतो. त्याच्यात आपपर हा भाव शिल्लक राहत नाही. हा सतत वाढत जाणारा विस्तार जो आहे तो अपार आहे. ज्ञानाचा विस्तार पुढे सांगू पुढे सांगतात अज्ञश्च श्रद्धानश्च संशय आत्मविनश्य. आता जो ज्ञान प्राप्त झालं नाही, मनात श्रद्धा पण नाही, ज्ञान नाही, श्रद्धाही नाही, मात्र संशय आहे. हे तीन दोष म्हणजे सांगताना असंभावना दोष असतो. असंभावना म्हणजे असं काही होऊ शकतं का, असं होऊ शकत नाही असं वाटत राहणं, बरं का, त्याला असंभावना दोष म्हणतात. सांगितल्यानंतर सुद्धा मान्य होत नाही, कारण याच्या बुद्धीची उडी तिथे जात नाही आणि म्हणून त्याला असं वाटतं की अशक्य आहे, काहीतरी खोटी गोष्ट. बरं का, स्वाध्याय सुरू झाल्याच्या नंतर कमीत कमी ते 15-20 वर्ष झाली होती, जवळपास 15 तरी वर्ष नक्की झाली असतील. तेव्हा ते 15 वर्ष आमच्या बरोबर काम करणारे एक बंधू त्यांनी मला 15 वर्षाच्या नंतर विचारलं एकदा, म्हणजे बाळासाहेब हे सगळं खरं आहे का हो? देव असतो, देव तुमच्या हृदयात, देव माझ्या हृदयात, नामकन तमकन हे सगळं आपण सांगतो, फिरतो, जातो, करतो, हे सगळं ते खरं आहे का हो? तुम्ही पाहिलाय का म्हणले देव? कोणीतरी पाहिलाय का? 15 वर्षानंतर त्यांच्या मनात काय तसाच्या तसा संशय, जो पहिल्या दिवशी आहे तसाच संशय आहे. श्रद्धा नाही, संशय.
संशयात्मा विनश्यती. संशयात्माचं पुढे काय सांगितलं तर विनश्यतीच, त्याचा विनाशच होतो. विनाश म्हणजे काय? शरीराचा विनाश होत नाही किंवा बुद्धीचा भ्रम म्हणून काय पागल होत नाही. विनाशाचा अर्थ विपरीत रीतीनुसार, विपरीत भावना होते सगळी. अविद्येचं सगळं जे सांगितलं त्याचं विपरीत आहे. अनित्य अशुची दुःखानापासून नित्य शुची सुखात्मक आहे अविद्या. आणि त्याला नित्याला अनित्य समजणं, सुखाला दुःखाला सुख समजणं वगैरे वगैरे हे सगळं असं विपरीत होतं. त्याच नाव विनश्यती आहे. विनश्यती म्हणजे काय, नाही सहन होत नाही, शरीर नाही सहन होत नाही किंवा बुद्धी पागल होऊन जातो, असं वेडा होतो असं नाही अर्थ. तर सगळं असा भ्रम होतो. आता त्याला वेडा म्हणायचं की नाही म्हणायचा? शहाणे लोक जे असतात त्याला वेडा म्हणतात आणि हा शहाणे त्याला वेडा म्हणतो, त्याला काय करतात? पण कोण खरा शहाणा कोण खरा वेडा हे तर काय ठरवतो पुढे. असो, नायम लोकोस्ती, त्याला ह्या लोकात सुद्धा शांती नाही, या लोकात सुद्धा प्राप्ती होत नाही. नायम लोकोस्ती न परो न सुखम, त्याला कधीच सुख मिळत नाही. संशयात्मा जो असतो त्याला सुख कधीच मिळत नाही. ज्ञान तर काही नाहीच नाही, श्रद्धाही नाही, तरी ते आस्थाही नजरी मानसी, मग तो संशय नावाच्या अग्नीमध्ये जळून जातो, झालं, दुसरं काय. अमृत दिले आहे ते आवडत नाही, मग अमृत आवडत नाही आणि अरुची जेव्हा होते स्वभावतःच त्याचा सगळा अरुची असते, त्याला काही आवडत नाही, तो हे समजून चला. काहीच गोड लागत नाही, रुची लागत नाही, चव येत नाही, ते गृहीत धरून चला. ते पुढे काय होणार? मरणारच. मरणाची वेगवेगळे लक्षणं सांगितली आहेत, त्यात हे एक आहे. काहीच चवच लागत नाही आपल्याला काही. म्हणजे असं सर्दी वगैरे झाली तेव्हा थोडीशी चव जाते किंवा असं काही वेळेला होतं, ती नाही, ते तात्पुरतं असतं, नंतर पुन्हा येते, पण ह्याची चव येतच नाही पुन्हा. आता झालं, समजा की त्याचं मरण जवळ आलं. पुष्कळ काही सांगितलेले आहेत. मला वाटतं कदाचित त्या अग्निपुराणात वगैरे विषय आला होत. असा जो असतो विषय सुखामध्ये रंगलेला, संशयाने स्वाधीन झालेला, तो संशयात पडला, तो खात्रीने वायाच गेला असं समजून चला. तो ऐहिक सुखाला आणि पारखा होतो, पारलौकिक सुखाचा विषयच नाही. हा संशयी पुरुष कसा आहे म्हणाले, त्याला काहीच कळत नाही, खरं खोटं समजत नाही, अनुकूल प्रतिकूल कळत नाही, हित अहित कळत नाही, काहीच कळत नाही. जसं एखादा जन्मांध असावा, रात्र दिवस काही समजत नाही, तसं संशयी माणसाला काहीच कळत नाही, कोणतंही खरं वाटत नाही त्याला. म्हणून संशय एवढं वाईट काहीच नाही जगात. खोटच का असं, पण पक्क जसं असेल तसं त्याला कधीतरी बदलण्याची शक्यता आहे. पण खरंही कळत नाही, खोटंही कळत नाही त्याला, हेही नाही तेही नाही, कोणीकडेच नाही पक्का. हे मात्र असं समजा की सर्वनाश आहे त्याचा. म्हणून हा संशय आपण सोडला. संशय सोडावा, हृदयामध्ये श्रद्धा धारण करायला. काल आपण विचार केला होता, श्रद्धांचे तेषां धर्मेषु, जे लोक आहेत ज्ञानी लोक, त्यांच्याविषयी श्रद्धा धरावी. ते सांगतील त्याप्रमाणे चालायचं असतं, अनुसरण करायचं असतं. गेल्यानंतर ते पुढे गेल्यानंतर ते प्राप्त होतं. आता पुढे गेल्यानंतर काय प्राप्त होणार आहे आताच दाखवा तर होत नाही तसं. तेवढे दिवस त्याला लागतील, तेवढ्या पुढे चालत जावं लागेल, तेव्हा ते दिसेल.
नाही का? आधीच मला दाखवा तर मी जातो. नाही जाणार. जमू शक्य नाही. तिथे गेल्याशिवाय ते दिसत नाही. तो म्हटल्याशिवाय दिसल्याशिवाय मी जाणार नाही. असं कसं होईल? ते चालवून गेल्यानंतर पुढे काही दिसणार आहे. नाही म्हणले ते दिसल्याशिवाय मी चालणार नाही. चालणार नाही तर राहा. तिथेच राहा. दिसल्याशिवाय जर तुला जायचं नसेल तर. काही लोकांचं असं असतं की नाही, आम्हाला आधी दाखवा. तर मग आम्ही करू काही. त्यांना त्यांच्याशी काहीच होणार नाही. विश्वास ठेवावा लागेल. चालावं लागेल. बरं. पुढे 17व्या अध्यायामध्ये हा विषय आलाय श्रद्धेचा विचार करताना. दादाजींनी सांगितलं, श्रद्धस्व सौम्य, अरे श्रद्धा ठेव. श्रद्धा न ठेवशील तर झोपू तरी शकशील का? श्रद्धा न ठेवशील तर खाऊ तरी शकशील का? श्रद्धा न ठेवशील तर बोलू शकशील का? श्रद्धा न ठेवता काही चालत नाही महाराज. श्रद्धेने सगळं काही होत असतं. दोन पायावर उभा तरी कसा राहील श्रद्धेशिवाय? श्रद्धेशिवाय काही होत नाही. श्रद्धा ठेवायला लागते. असो, शेवटच्या 2 श्लोकांमध्ये शेवटचा विचार असा आला की ज्ञानाने हे सगळे संशय सोडून द्यावेत. योगाने सगळ्या कर्मामध्ये नैष्कर्म्य प्राप्त व्हावं. कर्मयोग आचरत 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 शेवटी ती सगळी कर्म संन्यस्त होतात. म्हणजे त्याचं अहंकार आणि फलाशा दोन्ही निघून जाते आणि ज्ञानाने सगळे संशय निष्ठ होतात. असा जो आत्मवंत होतो, आत्मवान होतो, निर्योगक्षेम आत्मवान भव, असं दुसऱ्या अध्यायात सांगितलं. आत्मवान होतो, मग त्याला म्हणाले कसल्याही क्रमाचं बंधन प्राप्त होत नाही, तो जरी कर्म करत असला तरी. आत्मवंत न कर्माणि निबध्नन्ति. म्हणून ज्ञानामुळे निर्माण झालेला हा जो संशय आहे, अज्ञानामुळे निर्माण झालेला, अविद्येमुळे निर्माण झालेला हा सगळा संशय ज्ञानरूपी शस्त्रांनी छेदून टाकला पाहिजे. आत्मज्ञानाच्या शस्त्राने छेदावा, त्या युगामध्ये स्थिर व्हावं आणि कर्माला सज्ज असावं. निष्काम कर्मयोगाचं आचरण करावं. पुढच्या 2 श्लोकाचा मी उद्या विचार करू. झालेला इथे विचार भगवत चरणारविंदांवर समर्पित करू. वाणीला विराम देऊ. उद्या 4था अध्याय पूर्ण होईल.